आम्ही सामना पाहतच नाही ना. भारत पाकिस्तान सामना हा भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. इथे निवडणूक आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मतं मिळवायची. हां, आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा, बांगलादेशीनं हाकलायचं वगैरे, हे त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. पण जेव्हा पैशाचा विषय येतो, बीटिंग, सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते. जय शहांना. जय शहा कोण आहेत? तर अमित शहांचे चिरंजीव आहेत, देशाचे गृहमंत्री, स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे. माझा असा प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपची अशी मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात? तर शेकडो 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 कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा, पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना, त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडत आहेत भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तानबरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना, टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे. पाकिस्तानात नायक मानणाऱ्या टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची शिवाजी महाराजांसोबत समक्ष. एक लक्षात घ्या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सपकाळांचं आणि काँग्रेसचं आम्ही बघू काय असेल ते. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे, भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं आहे? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही. याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला. इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. 2013 मध्ये
मुंबईतील एम पूर्व विभागात आत्ताच्या महापौर आहेत तर त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी काय? जे नाव आहे टिपू सुलतान हे नाव आहे ते एका रोडला देण्यात आलेलं होतं ज्यावेळी टिपू सुलतान मार्ग आणि त्यासोबतच 2001 मध्ये अंधेरी येथे शहर म्हैसूर आहे ना, काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? आणि हां, दुसरं 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हो. यांनी हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. आहे ना, 100% आहे. याच्यावर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे, पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे, भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून, कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतं. मनसेने लाईव्ह प्रक्षेपण ठेवलंय. नाही, मला माहीत नाही. त्याचबरोबर काल तुम्ही ट्विट केलं होतं राहुल नार्वेकरांच्या संदर्भात वाद. आता त्यामध्ये एक अपडेट असे समोर आलेले जे वाद करत होतं ते म्हणतायत की राहुल नार्वेकर यांचा काही संबंध आता नव्हता. एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली. मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे. त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं? अख्खं अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे? माझं तोंड उघडायला लावू नका. मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे. कळलं का? हां, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असेल तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय? आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? नीट ऐका. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात. आहे व्हिडिओ तुमच्याकडे? मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. तर तुम्ही रावसाहेब, नावामध्ये मुलुंडच्या काय संबंध मेट्रोच्या आहे? अपघातामध्ये नक्की काय महत्त्वाची नाव बाब आहे. अलिबागच्या स्थानिक संदर्भात. भाजपच्याच आमदारांनी 120 फोटोग्राफसह लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. तसंच अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करून देखील जर वेळीच याच्यावरती कारवाई नाही होत, सरकार त्यांचंच असं असताना देखील हा अपघात टाळता आला असता जर वेळीच कारवाई झाली. अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे. पूल बांधतायत, रस्ते, एकाच वेळेला कामं काढलेली आहेत. हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईची काही माहिती नाही, आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन. हां, काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे, ते भाजपचे कार्यकर्ते होते. सरपंचाचे काल चिरडून मेले तिथे, ते रामभक्त भाजपचे कार्यकर्ते होते, आणि या भाजप सरकारनं रामभक्ताला चिरडून मारला आहे काल. तुम्ही एक अलिबागचा विषय घेतला, त्यामध्ये ते दीक्षा शहा जे आहेत ते एकूण किती एकर जमीन घेतली येईल ना. किंवा काय या संदर्भात? राहुल नार्वेकरांना विचारा. वरळीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याचं नोटीस लावलंय. फडणवीसांना विचारा, किंवा ते जे बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवतात त्यांना सांगा मंदिरसुद्धा वाचवा. बोले हिंदी में क्या है, हिंदी में क्या है, हिंदी में हिंदी में बोलिए. सर, सामनामध्ये तुम्ही इंडिया पाकिस्तान आज मैच है, क्या कहना चाहेंगे? देखिए इंडिया पाकिस्तान मैच है, ये इंडिया पाकिस्तान मैच नहीं है,
ये जय शाह वर्सेस पाकिस्तान मैच चल रहा है। भारत की जनता का मन नहीं है, भारत की जनता की मान्यता नहीं है भारत पाकिस्तान मैच खेलने में, उनकी इच्छा नहीं है। भारत पाकिस्तान मैच में सबसे ज़्यादा जो क्रिकेट में जो बेटिंग होता है, गैम्बलिंग होता है, वो इस मैच पे होता है। और ये पैसा पाकिस्तान में भी जाता है और यहाँ के जो दलाल है सब पॉलिटिक्स में, खास करके बीजेपी में पॉलिटिशियंस, उनको भी जाता है। ये बहुत बड़ा रैकेट गुजरात से चलता है और राजस्थान से चलता है, बेटिंग का और गैम्बलिंग का। लास्ट मैच जो हो गया उससे 25,000 करोड़ रुपया पाकिस्तान में गया, गैम्बलिंग और बेटिंग का 25,000 करोड़। वही पैसा फिर टेररिस्ट को मिलता है, फिर कोई पहलगांव में जाता है, कोई पुलवामा में आता है, कोई उरी में आता है, कोई पठानकोट में, यही पैसे से आता है भारत पाकिस्तान क्रिकेट। और ये पैसे देने वाले उनको भारतीय जनता पार्टी के लोग हैं, यही लोग हैं। जय शाह और पाकिस्तान का ये खेल है और जय शाह अमित शाह जी के बेटे हैं। अगर दूसरा कोई होता तो भारतीय जनता पार्टी सड़क पर आती। क्या पाकिस्तान के साथ आप ऑपरेशन सिंदूर रोक सकते हो, लेकिन भारत पाकिस्तान का क्रिकेट मैच नहीं रोक सकते क्योंकि वहाँ पैसा है ना। ऑपरेशन सिंदूर रोक दिया आपने प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में, लेकिन भारत पाकिस्तान का जो मैच है जिसको भारत की जनता उसके खिलाफ है, विरोध में है, आप वो मैच नहीं रोक पा रहे हो क्योंकि पैसा है। पैसा आएगा आपके पास, हज़ारों करोड़ रुपया गैम्बलिंग और बेटिंग का आ जाएगा, सबको मिलेगा, बांट जाएगा, मिल बांट कर खाएंगे, पाकिस्तान तक जाएगा। उस पैसे से पाकिस्तान भारत में टेररिज्म बढ़ाएगा, पुलवामा करेगा, पहलगांव करेगा, उरी करेगा, पठानकोट करेगा। हाँ, ये आपकी राष्ट्रभक्ति, ये आपका हिंदुत्व है। सर, आपने जो ट्वीट किया है राहुल नार्वेकर के वीडियो को लेकर, क्या कहना चाहते हैं? वो तो अब सामने आया है सब। विधानसभा का एक अध्यक्ष है, अपने आप का एक प्रोटोकॉल है, राज शिष्टाचार है, संवैधानिक पद है। वो आदमी दूसरे की ज़मीन हड़पाने के लिए उनके खेती में घुसता है और वो किसान और उसकी फैमिली विधानसभा अध्यक्ष और उनके टोली के ऊपर हमला करता है। ये चित्र महाराष्ट्र ने देखा है। महाराष्ट्र का चरित्र कितना बिगड़ गया है, पॉलिटिकल कैरेक्टर, ये उस चित्र से स्पष्ट होता है। विधानसभा अध्यक्ष भाग गए, आपने देखा होगा, भाग रहा है। वो क्या बोल रहा है कि नहीं, मैं क्या झगड़ा सुलझाने गया था, आपको किसने जिम्मेदारी दी है? मराठी में एक तंटा मुक्ति अभियान चल रहा है, उसके आप चेयरमैन है क्या? तंटा मुक्ति अभियान के नहीं ना। आप विधानसभा में इतने झगड़े होते हैं, आप वो नहीं सुलझा पा रहे आपके सामने, और वो गांव में एक कोने में गए झगड़ा सुलझाने के लिए। अरे किसको आप मूर्ख बना दें? किसको मदद कर रहे थे वो? किसको मदद कर रहे थे? वो गुजरात से एक लॉबी आ रही है अलीबाग में ज़मीन खरीदने के लिए, उनको मदद कर रहे थे, समझा? हाँ, सर, टीपू सुल्तान को लेकर जो कांग्रेस के स्टेट प्रेसिडेंट हर्षवर्धन सागपाल ने जो कंपैरिजन किया है छत्रपति शिवाजी, कोई छत्रपति पुणे में शिवा केस दर्ज हुआ है उनके खिलाफ। छत्रपति शिवाजी महाराज के साथ किसी की कंपैरिजन नहीं हो सकती है। टीपू सुल्तान की तो नहीं। टीपू सुल्तान ज़रूर मैसूर का राजा रहा है, लेकिन उनका इतिहास अगर आप देखेंगे तो बहुत ही कंट्रोवर्शियल है और पाकिस्तान उनको अपना नायक मानता है। और वही पाकिस्तान से आज भारत पाकिस्तान क्रिकेट जय शाह के मेहरबानी से हम खेल रहे हैं। सामना पेपरमधून आपण दोन्ही पेपरमधूनचे काम नाही, मी काढण्यात टोचले, मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षानं, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे, मी लिहिलं आणि बोललो, ठीक आहे। माझ्या नादाला लागला तर माझी खासदार करू असे श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना गणेश नाईकांनी पुन्हा हल्लाबोल केलाय। चांगली गोष्ट आहे। सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.